चोरी करतो पैसे तो चोरून तुझी पैसे काढ पैसे काढ म्हातारे शांत व्हायस. आम्हाला माहित नाही का तुम्ही काय करता ते. साहेब माझ्या पोराची चोरी गावात केली. तुम्ही मला आरोप करू नका. म्हातारे ग बस. तुमच्यामुळे लोकांचे जमर पण राहणार. आम्हाला शेती नाही बाडी नाही. मला तुम्ही आरोप करू नका साहेब. माई तू काळजी करू नको. तुझ्या लेकराला मी न्याय देईन. चल ते आणणार त्याला आतमध्ये. नमस्कार. आज सगळे पत्रकार एकत्र. का रे तपास व्यवस्थित केलाय का त्याचा? खरी चोरी केली आहे का त्यांनी? होय साहेब, सारखी चोरी करतात ते. जाधव साहेब यांच्यावर अगोदरच गुन्हेगारीचा शिक्का आहे. चोरी म्हणजे यांच्या 5वीलाच पुजलेली आहे. तुम्ही यांच्यासाठी काय एवढं करताय? बरोबर बोललात पत्रकार साहेब. यांचं काय अस्तित्व आहे? गावाला लागलेली कीड आहे. काय बोलताय पत्रकार साहेब तुम्ही? ते पण माणसंच आहेत. जरा विचार करून बोलायला पाहिजे. पण काय करावं, इथल्या व्यवस्थेलाच हे माणसं मान्य नाहीत. किती अवघड आहे ना साहेब. तुम्हाला एक प्रश्न विचारू? खरं तर मी हा प्रश्न नाही विचारला पाहिजे, पण तुम्ही सुद्धा भटक्या समाजातलेच आहात ना? हो हो, आम्ही पण भटक्या समाजातले. तुम्ही आणि आम्ही भटक्या समाजातूनच जन्माला आलो. पण बघा ना किती अवस्था वाईट आहे. पण साहेब आम्ही शिकून मोठे झालो. ह्यांच्यासारख्या कुठे चोऱ्या करत बसलोय? आज आपण शिक्षण घेतलं म्हणून सगळ्या गोष्टी विसरून गेलो. आपल्या भटक्या समाजामध्ये 42 जाती आहेत, पण अजूनही काही जातीवर अन्याय होतोच. आपण त्या गोष्टीला वाचा फोडण्याच्या ऐवजी आपण समर्थन करतोय. पण साहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे तुम्हा आम्हा भटक्यांना पुढची आहे. ज्या बाबासाहेबांनी तिथल्या गोर गरीब कष्टकरी दलित शोषित समाजासाठी पूर्ण आयुष्य वाहून दिलं, ही गोष्ट आपण विसरून गेलो. साहेब खरं सांगू, मला कधी कधी असं वाटतं की इथल्या व्यवस्थेचे शिकलेले माणसं गुलाम आहेत. आज आपण बाबासाहेबांच्या कृपेमुळे शिकलो, परंतु आज आपण त्या शिक्षणाचा चुकीचा वापर करीत. खरंच साहेब, तुमचे हे असे विचार ऐकून आमच्या मनामध्ये परत एकदा क्रांतीची मशाल पेटल्यासारखी वाटते. ग्रेट साहेब तुम्ही. पण साहेब तुम्ही किती विचार करताय सर्वांचा? खरं सांगू साहेब, मी सुद्धा गुन्हेगारीचा शिक्का मारलेल्या जातीच्या पोटी जन्म घेतला आहे. साहेब, यांचं काय जगणं असतं ते माझ्या परिवाराने भोगलेलं आहे. गावातील गावगुंडांनी माझ्याही बापाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्याचाही खून करू. अज्जी हमारे शर्ट चार्ज यहाँ मांडूला था ना.
हे कोणी ढोरण कोणी खाऊन नाकीस कोणी नाकीस ना. आंघोळ करून घ्या लवकर, कामाला जायचं नाही का? करतो ना, लय रागराग करायला लागलीस. चला कोंड्या, कामाला नाही जायचं का? आलो की. ए, चल. उरक लवकर, ट्रॅक्टरला कामाला जायचंय. बरोबर आले. ए यार चला ना लवकर. ए कोण राहिले का रे अजून? दादा शिकाय अशी हाती लागणार नाही, मग काहीतरी करावं लागेल. सगळ्यांनी हाताचा अंतर, हात खाली. प्रेड सावधान, प्रेड विश्राम. तू आज बाजाराला जाणार आहे ना? हो, मला खायला ना. आणतो लेकर आणतो. ए जाधव, इकडे. उशीर का झाला? आणि शाळेचा गणवेश कुठे आहे? सर बा म्हणलंय कामाचे पैसे आल्यावर घेतो. बास तुझे नाटक. दर दिवस हेच आहे. 15 ऑगस्ट आलेलं आहे आणि शाळेचा गणवेश तुला लागणच. आणि दप्तर कुठे रे? अयो अयो घेतो म्हणला सर, बा घेतो म्हणलाय सर. बस. घाणेरडे कुठले? कपडे नाही, दप्तर नाही. कधी बदल होईन यांच्यात? तिकडे हे हिट बस. होय रे आबा, असं कवर जगायचं आपण? अरे उरकत घ्या की पटापटा. एवढ्याच कामाला एवढा वेळ लावतोय रे. घ्या उरकत.
नमस्कार मालक. काम कसं झालंय? एवढ्याच कामाला एवढा टाइम लावतो रे? मालक, या आठवड्याचा पगार मिळेल का? माझ्या मुलाला कपडे आणि दप्तर घ्यायचे. हे तू काम कर, पैसे कधी द्यायचे मी ठरवीन. चला कामाला. मालक तसं नाही. मालक, हे चल. आबा बारक्याला कापड कसे घ्यायचे रे आता? जाऊ दे, सांच्याला ट्रॅक्टर भरायला जाऊ आपण. जाऊ दे, आबाळ आले, काम उरकून घेऊ आपण. अण्णा, हे गावात लोक आल्यापासून लय चोऱ्या वाढल्यात. आबा, आबा, गाडी गेली का सर नगरची? आताच गेली, आता डायरेक्ट 4 ला गाडी. आई, ए आई, मला भूक लागली. नको रे रडू माझ्या सोन्या, नको रडू रे बाळा. देईल रे कोणी. नको रडू. नको जाऊ रे बाळा. रे बाळा, ऐक ना. रे बाळा. आई कोणच खायला द्या नाही काय, मला भूक लागली. थांब रे बाळा, काहीतरी बघू रे आपण. थांब बाळा, नको रडू तू. काहीतरी बघू आपण. देईल कोणीतरी. मी बघते काहीतरी. बाळा नको रडू. ताई, तुम्हाला काय अडचण आहे का? मी सकाळपासून तुम्हाला या ठिकाणी बघतोय. मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे. ताई, काय अडचण असेल तर मला सांगता. दादा, देवासारखं धावून आलो तुम्ही. माझं बाळ सकाळपासून उपाशी आहे, त्याने काय खाल्लं नाही. त्याला खायला द्यावं. खायला द्यावं आम्हाला. खायला उपाशी आहे खूप. ताई, तुम्ही घाबरू नका. चला, मी तुम्हाला खाऊ घालतो काहीतरी. चला चला, दोघं पण चला, तुम्हाला खाऊ घालतो. चला बसा. तुमची अशी का अवस्था झाली ताई?
माझ्या नवऱ्याला गावातल्या लोकांनी मारून टाकलं म्हणून मी अशी फिरते. आम्ही निवारा बालगृह नावाचा प्रकल्प चालवतो. तुमच्यासारख्या निराधारांना आधार देतो आम्ही. आम्ही तुमचा पण सांभाळ करू आणि तुमच्या मुलाचं पण शिक्षण आम्ही करू. तुम्ही येता का आमच्या बालगृहात? हो दादा, आम्ही येतो तुमच्या सोबत. ताई, हे निवारा बालगृह आहे. इथं निराधारांना आधार दिला जातो. या ठिकाणी अरुणचं सांभाळ केला जाईल आणि त्याचं शिक्षण पण पूर्ण केलं जाईल. आणि ताई, तुम्हाला त्या ठिकाणी आईच्या घरामध्ये तुमचा सांभाळ केला जाईल. मुलांनो, आपल्या अरुणला बालगृहात घेऊन जा रे. गौतमी ताई, ताईंला ऑफिसमध्ये मॅडमकडे घेऊन जावा. ताई, घाबरू नका. तुम्ही आता आमच्या परिवाराचा एक हिस्सा झालात. ताई, नेमकं काय घडलं तुमच्या बरोबर? मॅडम, माझा पण एक सोन्यासारखा संसार होता, पण माझ्यावर गावातल्या लोकांच्या वाईट नजरा होत्या मॅडम. पण माझ्या नवऱ्याला आणि दिराला चोरीच्या आरोपाखाली गावातल्या लोकांनी मारून टाकलं म्हणून मी माझ्या पोराला घेऊन फिरते. तुम्हाला तर घाबरायचं काहीच कारण नाहीये, कारण आपला प्रकल्प हा निराधारांनाच आधार देण्यासाठी आहे. ताई, आपल्याकडे फक्त मुलांसाठीच नाहीये, तर एकल महिलांसाठी पण आपण आधार देतो. एकल महिला म्हणजे ज्या परित्यक्त आहेत, ज्यांना नवऱ्याने सोडून दिले, ज्या विधवा आहेत, ज्या माहेरीच राहतात कायमस्वरूपी, ज्यांनी लग्नच नाही केलं, अशा सगळ्या महिलांसाठी आईचं घर म्हणून आपण ओपन केलेले. त्यांना आपण आधार देतो इथे. आता तुम्हालाही सांभाळलं जाईल इथे आणि तुमच्या लेकराचाही सांभाळ केला जाईल. अशा प्रकारे अरुण या बालगृहामध्ये शिकला, शिकून चांगला मोठा अधिकारी झाला आणि आज गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करतो.